मराठी स्टोरी घे भरारी भाग 1। स्मिता आणि केशव कॉलेजमध्ये असताना त्यांची ओळख झाली। बीटेकच्या पहिल्या वर्षाला पहिल्याच दिवशी दोघेही एकमेकांना धडकले आणि तीच त्यांची पहिली भेट। सॉरी मला लक्षातच आलं नाही। खाली पडलेले पुस्तक उचलता उचलता स्मिता बोलली। इट्स ओके, खरं तर चूक माझीही होती। स्मिता पुस्तक उचलून उभी झाली। दोघांची नजरानजर झाली। हॅलो, मी केशव जगताप। हाय, फक्त हाय। तुला नाव नाही का? ओ हो सॉरी, मी स्मिता करंदे, बीटेक फर्स्ट इयर। अरे वा, मी पण, म्हणजे आता आपण एकाच क्लासमध्ये असणार। स्मिता हलकी स्माईल करून तिथून निघून गेली। हा मात्र तिच्याकडे बघतच राहिला। तिचा मनमोहक अंदाज त्याला भाळून गेला। क्लासमध्ये गेल्यावर सगळ्यांची एकमेकांशी ओळख झाली। हळूहळू मैत्री झाली। स्मिताचा पण ग्रुप तयार झाला। केशव आणि स्मिता हळूहळू एकमेकांशी बोलायला लागले आणि स्मिता आणि केशव दोघेही अत्यंत हुशार। हळूहळू मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडली दोघांनाही कळलं नाही। आता तर एकमेकांशिवाय चैन पडत नसे। बघता बघता कॉलेजची वर्ष संपली आणि दोघांनाही नोकरी लागली। नोकरी लागल्यानंतर दोघांनीही त्यांच्या घरी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितलं। घरून थोडाफार विरोध झाला, पण समजुतीने सगळं व्यवस्थित होऊन दोघांचं लग्न झालं। लग्नानंतरचे दिवस छान गेले। काळ सरत गेला आणि लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाले। सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण मुलं नाही म्हणून घरी कुरकुर व्हायला लागली होती। लग्नाला 3 वर्ष होऊनही मुलं का होत नाही या गोष्टीवरून वाद व्हायला लागले। खूप प्रयत्नांनी स्मिताला दिवस गेले आणि 9 महिन्यानंतर तिने गोंडस बाळाला जन्म दिला। पहिलं बाळ मुलगा असल्यामुळे आपल्या वंशाला दिवा मिळाला याचा आनंद तिच्या सासऱ्यांना खूप झाला। खूप आनंदात होते सगळे, पण काही दिवसानंतर हळूहळू बाळामध्ये फरक जाणवायला लागला। दोघांनाही काही कळेना। केशव आणि स्मिताने बाळाचं संपूर्ण चेकअप करून घेतलं, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या मेंदूची पूर्णपणे वाढ झालेली नाही, त्यामुळे तो इतर मुलांपेक्षा थोडा वेगळा आहे। हे सगळं ऐकून स्मिता आणि केशवला धक्काच बसला। घरच्यांनाही कळलं तेव्हा त्यांनी पुन्हा घरात वाद घातला। स्मिताला नाही ते बोलले, या मुलीचा पायगुण चांगला नाही, लग्न होऊन आली 3 वर्ष वारस दिलं नाही आणि आता दिला तर हा असा। काय फायदा अशा मुलांना? वाढवून टाकून द्या, त्याला मारून टाका, ठेवून वाढवून काय कराल? असा वारसा काय कामाचा, जो समोर जाऊन तुमच्यासाठी काहीच करू शकणार नाही? काय कामाचा? बोला आता, असं म्हणून ते स्मिताला त्रास द्यायला लागले। त्या बाळाला पण हिणवत असत। काही दिवसांनी बाळाचं नामकरण झालं आणि त्यांनी त्याचं नाव गुणवान ठेवलं। बघता बघता गुणवान वर्षभराचा झाला। सगळ्या मुलांसारखा तोही रांगायला लागला, चालायला लागला, हळूहळू शब्द बोलायला लागला, पण त्याच्या मेंदूची क्रिया होत नव्हती। कोणी काही बोलत त्याला इशारे केले ते त्याला कळत नसे। स्मिता आणि केशव गुणवानला डॉक्टरांकडे घेऊन गेले। सगळ्या तपासण्या करून झाल्या। डॉक्टरांनी त्याला ऑटिझम रोग असल्याचं सांगितलं। केशव पण थोडा उदास झाला होता। आपला मुलगा मतिमंद आहे त्याचं त्याला वाईट वाटायला लागलं। घरी केशवचे आई वडील पण खूप काही बोलायला लागले होते। एक दिवस तर कहर झाला। स्मिताच्या सासूने तिच्या बाळाला विहिरीत टाकण्याचा प्रयत्न केला। स्मिताच्या धाडसीपणामुळे त्याचा जीव वाचला। त्यानंतर घरात मोठं भांडण झालं आणि केशवच्या आई वडिलांनी त्या दोघांना घरातून बाहेर काढलं। आता या अवस्थेत त्या बाळाला घेऊन कुठे जायचं हा खूप मोठा प्रश्न होता। दोघेही
सुशिक्षित होते, नोकरीला होते, पण वेळेवर जागा कुठे मिळेल हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. ती रात्र कशीबशी त्यांनी मंदिरातच काढली. दुसऱ्या दिवशी केशवने त्याच्या मित्राला फोन करून सर्व हकीकत सांगितली. त्याच्या मित्राने स्मिता आणि केशवला बोलावून घेतले. ते त्या दोघांकडे गेले. 8 दिवस तिथे राहून केशवने राहण्याची सोय केली. दिवसामागून दिवस गेले, महिने गेले. गुणवान 2 वर्षाचा झाला. 2 वर्षाच्या मुलांच्या बुद्धी एवढी त्याची बुद्धी नव्हती. जशी 2 वर्षाची मुलं असतात तसा गुणवान नव्हता. बाकीच्या मुलांना खेळता बघून स्मिताला खूप वाईट वाटे, पण आपला मुलगा कसाही असला तरी आपला तो आपलाच असतो आणि आपल्याशिवाय त्याला कोण? त्या बिचाऱ्याची काय चूक हा विचार करून ती त्या छातीशी कुरवाळत होती. गुणवान आता 3 वर्षाचा झाला. स्मिता आणि केशवने त्याला शाळेत घालण्याचा विचार केला. दोघेही त्याला घेऊन शाळेत गेले. दोघेही कॅबिनमध्ये गेले. त्याला नाव वगैरे विचारलं. त्याच्याशी थोडा बोलण्याचा प्रयत्न केला. थोडा बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण बाकीच्या विद्यार्थ्याप्रमाणे तो काही बोलला नसल्यामुळे किंवा शिक्षकाला त्याच्यात काही कमतरता दिसल्यामुळे त्याला ऍडमिशन मिळालं नाही. मग आता काय करायचं हा मोठा प्रश्न होता. शाळेत तर त्याला घालावंच लागेल. केशवनी इंटरनेटवरून सगळी माहिती काढली. अशा मुलांसाठी काही वेगळी शाळा असतात का हे त्याला कळलं आणि तो आपल्या फॅमिलीला घेऊन शहरात गेला. तिथे त्याने गुणवानला मतिमंद मुलांच्या शाळेत टाकलं. स्मिता पण त्यांच्यासोबत छान वेळ घालवायची. त्याच्या आवडीनिवडी त्याला कळायला लागल्या होत्या. त्याला खायला काय आवडतं, काय करायला आवडतं, गेम्स आवडतात, तसतशी ती आणून द्यायची. त्याच्या आवडीनिवडीचं जेवण करून द्यायची. त्याला पेंटिंगची खूप आवड होती म्हणून स्मिताने त्याला वेगवेगळे ब्रश, कलर, पेन्सिल, ड्रॉइंग बुक सगळे आणून दिलं. इवल्याशा हाताने पेन्सिल पकडून ड्रॉइंग करू लागला. सगळं सुरळीत सुरू होतं आणि एक दिवस अचानक गुणवान शाळेतून बेपत्ता झाला. स्मिता त्याला आणायला शाळेत गेली तेव्हा तो तिथे नव्हता. त्याला खूप शोधलं. सिक्युरिटी गार्डला विचारलं तर त्यांनी सांगितलं की एक बाई आल्या होत्या, त्यांची नातेवाईक आहे असे सांगून घेऊन गेला. पण तुम्ही असं कसं पाठवलं? तुम्ही नाव नाही विचारलं का? विचारलं मॅडम. त्यांनी सांगितलं मी याची नातेवाईक आहे, पण नाव तरी विचारायला हवं होतं. असं कसं तुम्ही त्याला जाऊन दिलं? ती घरी आलेले नाहीये. आता माझ्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर हे बघा, तुम्ही काहीतरी करा, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करते. हो मॅडम, शांत राहा. असेल तो असा कसा असेल? हो, तो नॉर्मल नाहीये. तुम्हाला माहिती ना, तुम्ही शाळेत काम करताना तुम्हाला माहिती ना इकडे मुलांची मेंटॅलिटी काय असते, कशी असतात. त्यांना स्वतःचे स्वतः कळत नाही. माझा मुलगा असेल असं कसं बोलू शकता तुम्ही? स्मिता धावत होती. प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये गेली. मे आय कम इन? येस बोला मॅडम. माझा मुलगा गुणवान शाळेतून घरी निघाला, पण तो घरी पोहोचलाच नाही. सिक्युरिटीवाले सांगतात की एक बाई येऊन त्याला घेऊन गेली. असं कसं करता हो तुम्ही? कोण बाई? कुठली बाई? माझ्या मुलाला घेऊन गेली. नातेवाईक आहे म्हणून सांगितलं. साधी चौकशी सुद्धा केली नाही. आता मी काय करू मॅडम? 1 मिनिट पाणी घ्या, आपण शोधू त्याला. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसेल सगळं. अहो मॅडम, पण तुम्हाला माहिती ना ही मुलं आपल्यासारखी नॉर्मल नाही आहेत. तुम्ही लवकर काहीतरी करा. माझा जीव तुटतोय. काय झालं असेल गुणवानला? कोण घेऊन गेलं असेल गुणवानला? हे बघण्यासाठी भाग 2 बघा.